करा, शेअर करा, कमेंट करा, कॉपी करा. ब्लॉगर आदित्य. 2-3 दिवस झाले व्हिडिओ पडली नव्हती, त्याबद्दल सॉरी भावानो, कारण कामाचा लयच लोड होता. गाडीचं चाक सरलेलं म्हणून पंक्चरच्या दुकानात आलतो. इथे चाचा होते. चाचानं मग गाडीचं चाक ते सरळ करून दिलीत मला. मग मला जायचं होतं संदीपदाच्या दुकानात, कारण दाढी लयच वाढलेली, दाढी करून घेऊया म्हणलं. मग संदीपदाच्या दुकानात आल्यावर संदीपदाला म्हणलं दाढी करायच्या. भावानं म्हणलं एक 5-10 मिनिट थांब म्हणला, याचा आवरतो आणि लगेच करतो दाढी. आणि माझी दाढी बघून घ्या किती वाढल्या. मग भावानं म्हणला बस खुर्चीवर, पद्धतशीर तुझी दाढी करतो. मग काय चालू केला भावानं लगेच शेप द्यायला. मग इथला आवरून मला जायचं होतं बेतलनगरच्या चर्चचं, कारण तिथलं शूट घ्यायचं होतं मला. मग इथलं सगळं शूट घेतलं, सिनेमॅटिक मध्ये केलोय. तुम्हाला जर बघायचं असलं तर आपल्या पेजवर टाकले भावांनो, बघू शकता. जरा काय तर पोटाला खाव्या म्हणून घरी चाललेलो. वर्ध्याचा कॉल आलता की मी आलो ये म्हणून. मग भावाला भेटाय तर पाहिजे, कारण भाऊ 4-5 दिवस झालं गावाकडे गेलता. भावाला भेटायच्या गडबडीत 80त 5 घालून गाडी पळवालतो. मग काय भाऊ येऊन थांबलेला इथं. त्याला आणि निहालला बोलून झाल्यावर रोह्याचा कॉल आलता की मी गल्लीत आलो ये लवकर, कारण जरा जायचं आपल्याला बाहेर म्हणून. मग मी तिकडे चालले. गल्लीत आलोय तरी बारक्या मुलासारखं काय तर फटाकड्याचा विषय करत होतं. मग माझ्या गाडीतलं तेल संपलेलं म्हणून भावानं स्वतःच्या गाडीत पाईप घालून पेट्रोल काढला. पण पेट्रोल काढायला काय भावाला जमाना झालतं. लगेच तुषा म्हणला तुला काय जमत नाही, ओटीतनं म्हणला. भावाने एकदा ओढून पेट्रोल काढायला चालू केलं. गच्च मध्ये एक बाटली काढला आणि आपल्या गाडीत वतला. रोहितला म्हणलं कुठं जायचं नेमकं ती तर सांग. म्हणला मागं बस निवांत, नेतो तिकडे चल म्हणला. मग असं बोलल्यावर गपच बसायला पाहिजे आपल्याला. बघतोय तर काय इथं कुपवाड मध्ये आणलेला. तिथनं डायरेक्ट विश्रामबाग पुलावरनं गाडी घातला. मला म्हणला जेवाय जायचं आपल्याला, हॉटेल कुठलं चांगलं आहे ते सांग म्हणला. चल म्हणलं धामणीला जाऊया म्हणलं. मग काय रोजच्या सारखं सिग्नल पण लागलेला, थांबून घेतलो इथं. गाडी मॉडिफाय केल्या, पण तेवढंच सिंपल मध्ये कसलं भारी केलं. मग काय तुषाची नजर या गाडीवर कशी काय गेली, आपण गाडीची माप काढायला चालू केला. जात असताना या बंगल्याला बघितलो, यावर सगळी झाडच लावलेली. मागच्या ब्लॉग मध्ये रोह्याचं काम दाखवलेलं ना, ती नाईटला असं दिसते बघून घ्या. मग काय हॉटेलमध्ये येऊन पोहोचलो. तुषाला एवढी गडबड झालती, कधी एकदा जेवण असं झालं त्याला. भावानं मेनू कार्ड घेतला आणि त्याचं त्यानंच काय काय ऑर्डर दिला काय माहित त्याला. वर इकडे पांढरा रस्सा आलाय, ते वडून घेऊया म्हणलं. मग काय ही दोघं एका साईडला, मी एका साईडला ही बसलो. ही काय बरोबर नाही म्हणला रोया. तिथनं उठलो आणि यांच्या जोडीला येऊन बसलो. तिकडे तिकडे बघूच तर ऑर्डर पण आलती आपली. मस्तपैकी चिकन ताट घेतलेलं, ते खाऊन घेतलो. खाऊन झाल्यानंतर लगेच आम्ही काउंटरवर गेलो. हॉटेलचा व्हिडिओ केलतो, त्यामुळे साहेबांनी डिस्काउंट पण दिलते आम्हाला. मग काय रोयानं वॉलेट काढला आणि किती बिल झाले विचारून लगेच देऊन टाकला बिल. मग जाता जाता रोया म्हणला कामावर तर जाऊन येऊया. तेवढ्यात बाबूबाई कसं लोळालता बघा. घरी जाताना 65 थोडं पार्सल घेऊया म्हणलं. तेच घेऊन घरी जात होतो. घरी जात असताना सागरनं कुठनं तर साप पकडून आणलेला आणि गल्लीत खेळत बसलेला. भाऊ काय म्हणतात ऐकून घ्या एकदा. करा, शेअर करा, कमेंट करा, कॉपी करा, ब्लॉगर आदित्य. चला भावांनो, कसा वाटला ब्लॉग आणि नेक्स्ट ब्लॉग कोणत्या टॉपिक वर पाहिजे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. गुड नाईट.